स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं। विट्यात प्रशासनाने बोलावली विविध राजकीय पक्षांची बैठक। खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार कोण? तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा। विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड। हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट। मुंबई पुणे सारखी जीवनशैली, 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा। तर मग आजच बुक करा। संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। याच्या पार्श्वभूमीवर विट्यात प्रशासनाने विविध राजकीय पक्षांची बैठक बोलावली। प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार उदय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली आहे। यात निवडणूक अनुषंगानं विविध विषयावर चर्चा झाली। अनेकांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले। प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या। यावेळी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार आहे याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली। तसेच मतदारांनाही यावेळी प्रशासनानं मतदानासंदर्भात आवाहन केलं। त्यामुळं आता इच्छुकांनी दंड थोपटले असून खानापूर आटपाडी मतदारसंघात कोण आमदार असणार या चर्चा जोमाने सुरू होणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी विटा तथा निवडणूक निर्णय अधिकारी 286 खानापूर मतदारसंघ। आज आपण इथे सर्व राजकीय पक्षांची तहसील कार्यालय विटा येथे मीटिंग ठेवली होती। तसेच सर्व पत्रकार बंधूंना बोलून प्रेस कॉन्फरन्सही घेतली। आज दिनांक 6 रोजी आपल्याकडे मतदार यादीचा ड्राफ्ट रोल पब्लिश होत आहे, प्रारूप मतदार यादी पब्लिश होत आहे। तर ती ज्या प्रिंट आहे त्या प्रत्येक मतदान केंद्रावर चिटकवणार आहोत आणि त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यासाठी 20 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे। तर ते सर्व मतदार बंधू भगिनींना आमची विनंती राहील की प्रत्येकाने आपली मतदार यादी चेक करून घ्यावं, आपलं नाव आहे का चेक करून घ्यावं। तसंच आपले जे मतदान केंद्र, आपल्याकडे 9 मतदान केंद्र या इलेक्शनसाठी वाढलेले आहेत। आपलं मतदान केंद्र कुठलं आहे हे सुद्धा चेक करून घ्यावं आणि काही अडचण असेल तर तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयाशी संपर्क साधावा। धन्यवाद। बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आले होते, तसेच पत्रकार बांधव होते। यामध्ये प्रारूप मतदार यादी जी आज प्रसिद्ध होत आहे त्याबद्दल सूचना देण्यात आल्या की त्यात कोणाला काय ऑब्जेक्शन असेल किंवा काय असेल तर त्यासाठी सुनावणी घेण्यात येईल। लिखित स्वरूपात ते ऑब्जेक्शन आमच्याकडे 20 तारखेपर्यंत देण्यात यावेत आणि त्यानंतर जी वाढलेली मतदान केंद्र आहेत तर त्याबद्दलही चर्चा झाली की एका कुटुंबातील मतदार शक्यतो आम्ही एकाच मतदान यादी भागात राहतील याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल जरी कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तरी आमच्याशी कम्युनिकेट करावं आणि सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आमच्याशी संवाद साधला। अत्यंत खेळीमेळी चर्चा झाली। पत्रकार बांधवांनी काही प्रश्न विचारले आणि त्याचं जे काही शंका असतील त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू। थँक्यू। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।